अगं व्यवस्थित सपोर्ट दे बाळाला, त्यामुळे तुझ्यामुळे बाळाचं डोकं चपटं होतं. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. हा डायलॉग नक्कीच तुम्ही ऐकलेला असेल. खरंच बाळाच्या डोक्याला सपोर्ट व्यवस्थित दिला नाही म्हणून बाळाचं डोकं चपटं होतं का? अर्थात हा गैरसमज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपण बघून घेऊयात. सगळ्यात आधी बाळाचं डोकं नॉर्मल कसं असतं तर एका अंड्यासारखं असतं. समोरच्या बाजूला निमुळतं आणि मागच्या बाजूला लिटल बिट ब्रॉडर होत जाणार. काही काही वेळेला हा आकार मात्र बदललेला असतो. प्लॅगिओकेफॅली म्हणजे काय? एका बाजूला थोडंसं चपटं असणं. ब्रॅकिकेफॅली म्हणजे काय? बाळाच्या सेंटरमध्ये मागच्या बाजूला जर चपटं असेल त्याला ब्रॅकिकेफॅली असं म्हटलं जातं. डोलिकोकेफॅली म्हणजे काय? अगदी नारळासारखं लंबट असणारं बाळाचं डोकं. प्रत्येक वेळेला हे काही ॲबनॉर्मल नसतं, परंतु ह्या डोक्याचा शेप आणि असोसिएटेड काही जर ॲबनॉर्मॅलिटी असतील तर मग मात्र आपल्याला जेनेटिक कोरिलेशन किंवा त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलींनो प्रेशर घेऊ नका. तुमच्या सपोर्टमुळे बाळाच्या डोक्याचा आकार बदलत नाही. धन्यवाद.